पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळ्यात खळबळ। नगर परिषदेतील कथित गैरव्यवहाराविरोधात कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न। कचरा संकलन कंत्राट प्रकरण तापले। चौकशीच्या मागणीसाठी आत्मदहनाची चेतावणी प्रत्यक्षात। शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कचरा संकलन कंत्राटामध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते मोहित शेख यांनी सोमवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं एकच खळबळ उडाली। पोलीस व प्रशासनानं वेळीच हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतल्यानं मोठा अनर्थ टळला। मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर वरवाडे नगर परिषदेमधील कचरा संकलन कंत्राट प्रक्रियेत गंभीर अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप मोहित शेख यांनी केलाय। या संदर्भात त्यांनी संबंधित विभाग तसेच प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी सादर केल्या होत्या, मात्र वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता। प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं संतप्त झालेल्या मोहित शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। यावेळी उपस्थित पोलीस कर्मचारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत त्यांना रोखले व ताब्यात घेतले, यामुळे संभाव्य दुर्घटना टळली। यावेळी मोहित शेख यांनी कचरा संकलन कंत्राट प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे। चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना पदावरून दूर करण्यात यावे, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच सार्वजनिक निधीचं झालेलं नुकसान संबंधितांकडून वसूल करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। भ्रष्टाचाराला आळा बसावा आणि शिरपूरकर जनतेला न्याय मिळावा हा आमचा आंदोलनामागील मुख्य उद्देश आहे। प्रशासनानं वेळेत कारवाई केली असती तर आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आली नसती, असं मोहित शेख यांनी सांगितलंय। दरम्यान या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच नागरिकांची गर्दी झाली होती। आता या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि चौकशी दरम्यान काय निर्णय घेतला जातो याकडे शिरपूरसह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबीटीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। मॅडम बाहेर निघा तुम्ही। मॅडम शिरपूरकरांना न्याय द्या। उद्योगपती पैसे खातात शिरपूरला, लोकांचे कष्टाचे पैसे खातात मॅडम। ते मला राज्यावर कोणाही नर्सिटी दाखल करतात ते मॅडम, त्यांना माचलेला मॅडम। शिरपूरकरांना न्याय द्या मॅडम। शिरपूरकरच्या दिवशी लूट होता मॅडम। मॅडम मॅडम जाग आली का? हो मॅडम जाग आली का? कोण होता माणूस? शिरपूरचा आहे। काय करायचं सरी का बरं चालले? अजित पोलीस सर थांबा 2 मिनिटं बोलू। नमस्कार, मी शेख मोहसिन शेख रऊफ, राहणार शिरपूर। शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कथित भोंगाड कारभाराविरोधात मागील 2 महिन्यापासून पाठपुरावा व तक्रारी करीत असूनही ते कारवाई होत नसल्याने मी आज दिनांक 8 जून 2026 सकाळी 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांच्या समोर आत्मदहन करण्यासाठी आलो होतो, पण आपले पोलीस प्रशासनाने मला तिथे थांबवले। तेव्हा मी माननीय कलेक्टर मॅडम साहेबांना ते जाग येण्यासाठी मी आवाहन केले आणि त्यांना मागणी केली की मॅडम, मी मागील 2-3 महिन्यापासून कमीत कमी अंदाजे 8 तक्रारी आपल्या कार्यालयात दाखल करूनही कारवाई झाली नसल्याने मला आज आत्मदहनाचा पाऊल उचलला लागणार होता, त्यामुळे मी उचलले। तसेच आपल्याकडून एक विनंती आहे की मॅडम, येत्या काळात 15 दिवसाच्या आत आपण संबंधित अधिकारी व मक्तेदाराविरोधात कठोर चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तसेच 60% वसुली कारवाई करण्यात यावी। तसेच संबंधित अधिकारी व मक्तेदारांच्या कंत्राट रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे, यासाठी मी शिरपूरकर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि पुढेही राहणार आहे। धन्यवाद।
आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.